आम्ही लोकशाही पद्धतीने सगळ्या निवडणुकांना आतापर्यंत सामोरे गेलो, परंतु आत्ताचं रायगडचं राजकारण आपण पाहताय की रक्तरंजित राजकारण. सुनील तटकरे सत्तेमध्ये आलेपासून सत्तेचा माज आणणे. आज खऱ्या अर्थाने जर आता पाहिलं तर बीड नंतर जर महाराष्ट्रामध्ये रायगडचा आका हा सुनील तटकरे आणि याच्या माध्यमातून माझ्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्यात त्या ठिकाणी येत आहे. अशा पद्धतीचं कृत्य त्यांनी दडपशाहीने, दादागिरीने, दहशतीने सुरू केलेलं आहे. आणि या सगळ्यांनी प्लॅन करूनच मंगेशला सातत्याने ते प्रेशर करत होते, पण मंगेश कधीही त्यांना बली पडलेला नव्हता. हा माझा अतिशय विश्वासू साथीदार, अतिशय विश्वासू सहकारी, प्रामाणिक निष्ठेचा असणारा हा माझा कार्यकर्ता आणि ह्याला अशा पद्धतीने क्रूरपणे त्याची हत्या या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. या सगळ्यांना फाशीची सजा होईपर्यंत आम्ही यांना त्या ठिकाणी माफ करणार नाही. आज स्वतः शिंदेसाहेब सुद्धा मंगेशच्या घरी या ठिकाणी मानसीताईंचं सांत्वन करण्यासाठी, कालोखे कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी या ठिकाणी आता 1-2 तासामध्येच शिंदेसाहेब स्वतः भेटण्यासाठी या ठिकाणी येत आहेत.